लोड होतंय ना, मग तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा ना. प्रेमाने बोल. सबस्क्राईब करा ना. चला आज कितवा दिवस आहे? 7वा. आता हे चाललेत पाटी. भक्ती, सृष्टी, स्तुती, कविता. अरे गाडी तर ऑइल तर चढू दे. रेयांश आणि दादा ओम हे पण चालले आता मुंबईला लग्नासाठी. हे 4 जण. बाय कर. हाय कर. चला आता गाडी आली बाबा. आलो आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. त्यांना सोडूया आणि आपण जाऊया पटापट CNG भरायला. ड्रॉप करायला जाऊया आता. आलो आहे रेल्वे स्टेशनला. CNGची लय मारामारी आहे. आता आपला फक्त 410 रुपयाचा CNG बसलाय. हाफ टँक CNG भेटलाय आपल्याला. आणि आता बघूया, आता अवधूतला पिकअप करूया जाऊन रेल्वे स्टेशनवर ना. आता आपण श्री महालक्ष्मी टायर्स रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे. तिथे आपण टायर टाकायला आलो आहे. मागे आपला कार अपघात झालेला, त्याच्यामुळे आपला एक टायर फुटलेला नवीन होता गुडियरचा. तर आता आपण जागेवर 2 टायर टाकतो आहे पुढचे, आणि एक टायर यातला चांगला पाठी टाकणार आहे, आणि पाठचा एक टायर खराब झाला तो काढून टाकणार आहे आपण. टायर बदलून आपण व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग पण केलेत व्हील. आताच आपले फ्रंटचे 2 टायर नवीन टाकले. 2 टायर आपले खराब होते. एक टायर फुटला आपला, एक टायर थोडा खराब झालेला, आणि एक टायर आपण स्टेपनीला खेचलं. अशा आपण 2 टायर नवीन टाकलेत. ते चाललो आता घरी. आता आपण थांबलो आहे CNG भरायला. जास्त गाड्या नाहीत, एक 12-13 गाड्या आहेत. पण थांबलो आहे CNG भरायला, कारण मगाशी भरलेलं CNG हाफ टँकच बसलं आहे. आणि आता घरी काय जाऊन काम पण नाही असं पण, म्हणून विचार केला आता CNG भरूनच जाऊया. आज दिवस गेला आपला पूर्ण. आपण 2 टायर नवीन टाकले आहेत. आपला एक गुडियरचा टायर नवीनच टाकलेला गेल्या टायमाला, एक 5-6 महिन्यापूर्वी. तो फुटला. 5-6 महिने, हां, डिसेंबरला टाकलेला. तो पण फुटला. गाडी आपली ॲक्सिडेंट झाली तेव्हा. आता एक टायर टाकूया घरी गेल्यावर मुंबईला. गुडियरचा नवीन तो पाठी टाकून देऊया. अपोलोचे 2 टायर पुढे आहेत, एक टायर स्टेपनीला ठेवूया दोघांपैकी एक. बघा 6:30 वाजले आहेत. जस्ट आपण घरी पोचलो. आता टायर पण टाकले, सगळी कामं झालेत आपली. चला तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. The next day. गुड मॉर्निंग. आज आपला 10वा दिवस आहे. उद्या आज शुक्रवार आहे. आज आहे तारीख 8 तारीख आहे. उद्या 9 तारीख शनिवार. उद्या आपण परतीचा प्रवास करणार आहेत, मुंबईला जाणार आहेत. आणि आज चाललो आहे आपण मिऱ्या बंदरला आमच्या आत्याला बघायला, आणि आपल्या दादांना भेटायला, काकांना भेटायला. चला तर प्रवास कंटिन्यू करूया. अजून कोण कोण येतं दाखवतो तुम्हाला. आता आपल्यासोबत आपला मोठा काका, छोटा काका, काकी, अवधूत, वहिनी, पप्पा आणि श्री साई असे आपण मिळून सगळे आत्याकडे गेलेलो. आत्ता आपण आलो आहे रत्नागिरीत, हॉटेल रत्नागिरी जेवायला. आमच्या आत्याकडनं जाऊन आलो. जेवणाची ऑर्डर तर केली आम्ही, तोपर्यंत तुम्ही हॉटेल बघून घ्या. आता आपली व्हेज थाली आलेली आहे. काय काय बघूया. कांदा, लिंबू, लोणचं, गुलाबजाम, दही आहे, डाळ, भाजी, पापड, बटाट्याची भाजी, भात आणि भाकरी. आपलं बटर चिकन आलं आहे, रोटी आली आहे, कांदा लिंबू. चला आता जेवायला सुरुवात करूया फटाफट. रोटी पण सॉफ्ट आहे आणि चिकन पण सॉफ्ट आहे, मस्त आहे, टेस्टला पण आहे चिकन बघा. चला एक नंबर.
बस आली आता आपली चिकन बिर्याणी आली आहे. आताच आपलं हॉटेलमध्ये जेवण झालेलं आहे. आता निघालो आपण घरी गणेश गुहेत. आता आपण बाटे बीचवर आहे. समोर भगवती किल्ला आहे. एवढं दिसणार नाही, गोप्रोमधनं शूट करतोय म्हणून मोबाईल असता तर झूम केला असता. आणि इथे बघा काम सुरू आहे. हा ब्रिज पण डबल करतायत. गोळप फाट्याला एक अपडेट आहे. गोळप फाट्याला पेट्रोल पंप आहे. इथे इंडियन ऑइलचं आहे. इथे CNG झालं आहे. तो काय फायद्याचा नाही. आम्ही जेव्हापासून आलो आहे रत्नागिरीत तेव्हापासून बंदच आहे. गोळप फाट्याचा झालं आहे पण एकदा पण आम्हाला CNG भेटला नाही तिथे. 3 hours later. आज बघा 8 मे आहे. संध्याकाळ झाली. उद्या आपल्याला निघायचं आहे. पावसाचं वातावरण पूर्ण आहे बघा. ढग काळे ढग 2 दिवसापासूनच असंच आहे. काल न्यूज समजली महाडला पाऊस पडला. हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आणि आपल्याला मुंबईला निघायचं आहे उद्या. आता रात्रीचा प्रवास टाळायचा विचार आहे. उद्या दुपारी निघू आम्ही. हे बघा वादळी वारा सुटलाय. पाऊस येण्याची शक्यता मी आताच सांगितलेली. आज 8 तारीख आहे. हे बघा झाडं हलतात बघा किती. जोराचा वारा सुटला एकदम. आणि इथे आता झावली पण पडली आणि लाईट पण गेली आत्ताच जस्ट. आणि काकाकडे आहे खाली आहे आपलं पीरबाबा मंदिर. 8 तारखेलाच ही अवस्था आहे आपली. पुढे का होणार माहिती नाही. बघा पाऊस आलाय. पाऊस पण पडतोय. वादळी वारा पण सुटलाय बघा. बघा पाऊस सगळं ओलं 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 ओलं. आवाज पण येतोय पाऊस पडण्याचा पत्र्यावर. लाईट पण गेली आपली. आणि आम्ही पण आलो काकाकडे खालीच थांबलोय. 8 तारखेला ही अवस्था आपली. पाऊस आला. कोकणात आला पाऊस. पावसाचा जोर वाढलाय. 7:45 वाजले. हे बघा पाऊस. पाणी बघा बघा समोर दिसतोय पाऊस. जोर वाढला पावसाचा. पूर्ण ओला ओला मातीचा सुगंध मस्त. काळो काय दिसणार नाही. इथेच दिसेल फक्त बघा पाणी. हा पाऊस. एक स्ट्रीट लाईट फक्त चालू आहे. बाकी आपली लाईट गेली आहे सगळी घराची. 7:45ला 5 मिनिटं आहेत आणि लाईट आली आहे बाबा. एकदाची पाऊस पण आहे थोडा थोडा. पण आपली लाईट पण आली आहे. मेन लाईटच आहे कारण रात्रीची लय मच्छर खाते सोलून गावाला. त्यामुळे लाईट आले हे बेस्ट झाले. लाईट जाऊ दे नको फक्त एवढंच राहू दे. आपलं पीरबाबा मंदिर समोर. बघा झावल्या पडल्यात सगळ्या पावसामुळे. एवढा बेकार पाऊस आहे बघा. बघा रस्त्यावर झावल्याच झावल्या पावसाने. आलाय पाऊस. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.